कलाकार गावावरती आपण पाहतोय, कीर्तनकार असतील, भजन सम्राट असतील, तसंच नुकताच कालच्या दिवसामध्ये नक्कीच 2 विद्यार्थ्यांनी मात्र मुंबई पोलीस दलात आपण कार्य करत असताना जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती आपल्या गावाचं नाव पूर्ण तालुकाभर आणि महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम करतायत। या ठिकाणी आमचे मित्र 12वे गावचे अजय डोने पाटील साहेब, अजय डोने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत। त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। वेलकम अजय डोने साहेब। उत्कृष्ट असे गोलंदाज तसेच फलंदाज आहेत। टफचे अंडरआर्मचे एक चक्री गोलंदाज आहेत। खूप अंडरआर्मचा एक काल गाजवला त्या या फलंदाजाने। धन्यवाद, आपण या ठिकाणी स्पर्धेला आमच्या भेट दिलीत। नक्कीच सेमी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतं। अर्थातच बिग फाईट मॅच एका बाजूने पाहतोय माऊली स्पोर्ट आणि त्यांना फाईट करेल A1 जोडी संघ। ज्या पद्धतीने दुपारचा सत्र संपला, आफ्टर लंच पुन्हा एकदा आपल्याशी जोडलं गेलंय। अर्थातच IPL इताडा प्रीमियर लीग बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। 4 षटकांचा सामना आणि त्याच अनुषंगाने मात्र आपल्यापर्यंत काही सूचना आहेत त्या पुन्हा एकदा मी पोहोचवतोय। सेमी फायनल पर्यंतच रन्स काउंट केले जातील आणि जे टॉप 4 मध्ये जे संघ आहेत त्याच्यातूनच मात्र मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर मात्र दिला जाईल। फायनलच्या सामन्याच्या कुठल्याही संघाचे रन्स मात्र काउंट केले जाणार नाही, विकेट मात्र काउंट केले जाणार नाहीये। याची सर्व संघांनी नोंद घ्यायची। ज्या सूचना आम्हाला आयोजन कमिटीकडून येतात त्याच सूचना मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आणि नक्कीच आमचे गुणलेखक अर्थातच चार्टर अकाउंट CA आपण पाहतोय तेजस कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी साकारली आणि आज मात्र नक्कीच व्यासपीठावरून आनंद घेताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने लेखाजोखा सुवर्ण अक्षराने मात्र स्कोरबोर्ड सजवण्याचा प्रयत्न करतायत। पहिला चेंडू ज्या पद्धतीने फेकला जाईल, दोन्ही संघांना देऊया सबस समान शुभेच्छा। शो द क्वालिटी अँड फॅन्टास्टिक क्रिकेट। पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय। राईट आर्म राऊंड विकेट दैवत वेलेकर समोर असेल सुधीर पाटील। पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न झेल ती संधी निर्माण झाली आहे। माघारी परतताना पाहतोय परंतु कुठेतरी पावलांचा चुकीचा वापर अफलातून जो प्रयास केला त्यानंतर मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार। हा पहिला दर्जेदार चौकार। Raje in the mix. माध्यमातून आपल्याला 15 किलो चिकन भेटलं होतं जेवणासाठी। या मयूर पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे। नक्कीच आपण रंगमंचावरती एक दानशूरदाता व्यक्तिमत्व पाहतोय आपण मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे आपल्याला चिकन पाहिलं आणि जेवण सोयीस्कर आणि रोजगार आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने जाऊया सामन्याच्या दरम्यान। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अनसक्सेसफुल स्ट्रोक। फलंदाज होईल बाद। या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी केली। अर्थातच गोलंदाज दैवत वेलेकरच्या माध्यमातून पहिला झटका लागतोय। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे। सुधीरकडे मात्र क्षमता होती आणि सुधीरने मात्र चुकीचा शॉट सिलेक्शन जरूर केला। मागच्या चेंडूवरती ज्या पद्धतीने चौकार वसूल केला त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न राहिला, कारण का गोलंदाज तेवढा चतुर पाहायला मिळतोय। दैवत वेलेकर तेवढ्या ताकदीचा हा गोलंदाज, तेवढ्या ताकदीचा हा फलंदाज आणि दोघांमध्ये रंगलेला सामना, परंतु विजय प्रयास केला। अर्थात दैवत वेलेकर या गोलंदाजाने
पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेटचं पतन जरूर झालाय. सामना जरूर अजून बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला जयेशला आपण पाहतोय. जयेशला मात्र इथून चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण का 4 षटकांचा सामना आणि त्या अनुषंगाने कुठेतरी सेमीफायनलमध्ये 50+ जर धावा जर बनल्या तर दोन्ही संघांमध्ये संघर्ष निर्माण होईल, काही शंका नाहीये. कारण का समोर एक फलंदाज दैवत समोरच्या संघामध्ये असल्या कारणाने कुठेतरी आपल्याला एक चांगला स्कोर बनवावा लागेल. कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना दैवत वेलेकरने मात्र 7 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि त्याच्या जोरावरती हा संघ आज सेमीफायनल मध्ये आपण खेळताना पाहतोय. दोन चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो दैवत वेलेकरला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये, परंतु पकडला जातोय झेल. फलंदाज होईल फेर. बॅक टू डगआउट जयेश. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडूमध्ये 2 विकेटचं पतन केलं गेलंय. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय. अर्थातच एवन जोडी हा संघ, मी मगाशीच उल्लेख केला की दैवतकडे फार सारा अनुभव आहे. हा खेळाडू मात्र आपल्या गावाचं नाव या क्रिकेट पटलावरती, या पूर्ण तालुक्याभरती नक्कीच पोहोचवण्याचं काम करतो आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एवन क्वालिटीचं मात्र प्रदर्शन करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू. ही जो हॅट्रिक चान्स अगदी पाहायला गेला तर हॅट्रिकच्या उंभाट्यावरती आपण पाहतोय दैवत वेलेकर आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दयानंद. राईट राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तसा चेंडूला बॅटच्या रडार मध्ये त्याला फेकून दिलाय 6 धावांसाठी. बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच मागील 2 चेंडूवरती 2 विकेट आले, त्यानंतर मात्र कुठेतरी दयानंद मात्र न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असताना हमखास यश प्राप्त होत असताना त्याच पद्धतीने ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि टायमिंगचा अनोखा त्रिवणी संगम झाला आणि मात्र चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. नक्कीच पुन्हा एकदा दयानंद जर षटकार मारला तर शरद पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, इथे मात्र होते चुकांवरती चुका. एष्टी रक्षक बिग शॉट, थर्डमॅन बिग शॉट, फाईन लेग बिग. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येईल नशिबाचा चौकार. अगदी पाहायला गेलं तर चांगली सुरुवात मात्र दयानंदच्या माध्यमातून केला जातो. ज्या पद्धतीने 2 विकेट पडून कुठेतरी संघावरती जो दबाव निर्माण झाला होता तो दबाव मात्र लांब ढकलण्याचा प्रयत्न दयानंदच्या माध्यमातून केला जातोय. संयम हा यश मिळवण्यासाठी नेहमीच लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली आहे. टाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय, लॉंग ऑनला मात्र पकडला जातोय झेल. सेट बॅट्समन दयानंद बॅक टू पलियन.
माऊली स्पोर्ट संघासाठी जे महत्वाचे 2 विकेट्स दैवत वेलेकरने कॅरी केलेत. आजपर्यंत पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकाचा अनालिसिस जर पाहायला गेला तर दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पहिला षटक मात्र 50-50 जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 10+ धावा जरूर आल्यात आणि 2 विकेट सुद्धा कॅरी केलेत आणि त्याच अनुषंगाने मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटत काही शंका नाही आहे. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील सेमी क्रमांक 1चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. A1 जोडी विपक्ष माऊली इंटरप्राइजेस आणि त्यानंतर सेमी फायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. सूरज स्पोर्ट विपक्ष मीत 11 साई पाटील यांचा संघ आणि श्रीकांत मगर यांचा संघ. तसेच ऐवा कॅचसाठी आपण पाहायला गेलं तर तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक श्रावणदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्विच करण्याचा फटका अगदी पाहायला गेला तर कुठेतरी अशा प्रकारचे फटके ज्यावेळी खेळले जातात लगातो आबाद नाही तो बर्बाद अशा प्रकारे हा फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला आणि प्रयत्न मात्र कुठेतरी अपयशी ठरताना पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. नक्कीच अनेक खेळाडू ज्या वेळी 40 प्लेच्या आपण संघामध्ये खेळताना पाहतोय फिरकीचे जादूगार नक्कीच त्यांच्या माध्यमातून चेंडू वळवण्याची क्षमता दाखवली जाते आणि त्याच्या जोरावरती हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय तर नक्कीच एक भिंत लंगण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दैवत वेलेकर सारखा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून चुका होणं फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते 15 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये एखादा प्रहारची आवश्यकता असेल A1 जोडी संघाला. पुन्हा एकदा पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पाहायला गेलं तर सिल्ली पॉइंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर एका धावेवरती समाधान मानावं लागलाय. स्वतः सिल्ली पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूला घेऊन विकेटवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे बॅकअप चांगला नव्हता आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एकेरी धावा आपल्या संघासाठी वाचवणं कारण का महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यामध्ये एक धाव फार महत्वाचे असेल हेच मनाशी बाळगून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम टिपलाय जाईल. फलंदाज होईल. बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनेट नंबर 6 वरती आपण पाहतो केतनला. दुसरा षटक मार्गस्थ असताना तब्बल 10 चेंडू मध्ये मात्र 4 विकेट कॅरी केलेला टीम माऊली इंटरप्राइजेस संघाने चांगली मजबूत पकड निर्माण केली आहे. एक स्वप्नमय सुरुवात या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय की केतनला मात्र इथून चांगला सामना करण्यासाठी मात्र धावा जोडाव्या लागतील. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र होते चूक. अगदी पाहायला गेलं तर 38 सर्कल मध्ये काहीसं नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच 1 शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी चुकांवरती चुका. अगोदरचा धावा कमी येताना अशा प्रकारच्या चुका करणं फार महागात पडू शकतात आणि त्याच पद्धतीने कुठेतरी बेनिफिट आपण पाहतोय. नक्कीच माऊली इंटरप्राइजेस या संघाला लक फॅक्टर जरूर ओपन झालाय. माऊली इंटरप्राइजेस संघाचा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. अर्थातच 18 आकड्यावरती दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना सुधीरने मात्र एक चौकारा जरूर त्याच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर बंटी फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. जयेशने मात्र 0चा भोपला पाठीवरती घेऊन माघारी परतला. त्यानंतर दयानंदने मात्र अफलातून फलंदाजी केली. तो सुद्धा मात्र बाद झाला. दरम्यान पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. आमच्या समालोचक कक्षाला मात्र सलामी देणारा हा इला उत्तुंग षटकार.
अविनाश पाटील यांची आत्ताच मुंबई पोलीसमध्ये भरती झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. या आपणास विनंती आहे. तसेच ते सुरत स्पोर्ट्स मधले उत्कृष्ट खेळाडू आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत. या स्टेजवर बसा. आपलं स्वागत आहे अविनाश. आणि तुझ्या करिअरच्या पुढील वाटचालीसाठी तुला माझ्याकडून तसेच ग्रामस्थ मंडळ इताडे आम्ही इताडकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच 2 षटकांचा भाऊकी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 24 आकड्यावरती. प्रति षटकामागे 12.00च्या सरासरीने धावसंख्या जोडली गेली आहे A1 जोडी संघाच्या माध्यमातून. उर्वरित 2 षटक मात्र अजूनही शिल्लक असतील आणि त्या 2 षटकामध्ये कुठे ना कुठे जास्तीत जास्त धावा मात्र जोडाव्या लागतील. तिसरा गोलंदाज अर्थातच रितेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेला तर नक्कीच ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक प्रत्येक संघाच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण का अलीकडे जर पाहायला गेला तर अनेक फलंदाज मैदानाच्या चारही बाजूने खेळताना आपण पाहत होतो, परंतु ज्या पद्धतीने क्रिकेट प्रोफेशनल होत चाललाय त्या पद्धतीने मात्र कुठे ना कुठे जास्तीत जास्त ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पाडताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज अर्थातच राज आणि केतनला आपण पाहतोय. राज आणि केतनच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप जरूर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 11 धावा जरूर जोडण्याचा प्रयत्न केलाय. रितेश चांगली गोलंदाजी करतोय. एक छोट्या शैलीचा हा गोलंदाज. फिंगर रोल केले, अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळतं. बॅकअप द हँड चेंडूला रिलीज केलं. अगदी फसवा चेंडू पाहायला मिळतो. कुठल्या स्पॉटमध्ये ज्यावेळेला चेंडू पडला त्यानंतर कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आणि अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहतोय. जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज मात्र ताकदीचा वापर करत असतो त्यावेळी मात्र अशा प्रकारचे स्लोवर चेंडू नेहमी फेकणं फार अवघड असतात आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळेल का, परंतु नक्कीच शरीरापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच पद्धतीने कुठेतरी नियंत्रण गमावलं गेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण 1 धाव धावफलकावरती ऍड करतोय. 1 धावने नक्कीच धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. कारण का मागे काय घडलं ते मागे टाकून नक्कीच राज आणि केतन मात्र चांगली फलंदाजी करतोय. कारण का भूतकाळामध्ये लढण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याच्या शिखरी चढण्यात फार मोठा पराक्रम असतो आणि तोच पराक्रम हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल दैवत वेलेकर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नक्कीच चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पर मिळतील या 2 धावा. एकेरी दुहेरी धावा नक्कीच महत्वाच्या मानल्या जातील. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफलाईन आपण पाहायला गेलं तर लोकल आहे, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन अर्थातच सिंगल डबलला नेहमीच महत्व दिलं जातं. परंतु अलीकडे कुठेतरी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 29 आकड्यावरती. पुन्हा एकदा कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळते. नाट्यमय क्रिकेट वारंवार या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झाल्या. 3रा धावेचा प्रयत्न करतोय. 3ऱ्या धावेमध्ये मात्र स्वतः पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जिथे मात्र एकही धाव नव्हते तिथे मात्र 3 धावा वेगाने पळून काढण्यामध्ये यश प्राप्त केलंय. A1 जोडी संघाचे प्रमुख फलंदाज अर्थात राज आणि केतनने मात्र आपल्या संघाचा पूर्ण तारणहार बनण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. 2 षटकामध्ये कुठेतरी धावा आपल्याला कमी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. महत्वाचे 3 विकेट प्राप्त झाले. त्यानंतर दयानंद मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी उतरला त्याने मात्र एक चौकार आणि षटकार खेचून जरूर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि त्या पुढील डाव सांभाळण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राज आणि केतन करतोय. राज वैयक्तिक 7 धाव्यांवरती खेळतोय. केतनचा विचार केला तर केतन नक्कीच 9 धाव्यांवरती नाबाद खेळताना आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धावा जरूर केतनच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि उर्वरित अजूनही पाहायला गेलं तर 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. अगदी पाहायला गेला तर काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कुठल्याही प्रकारची धाव मात्र दिली जाणार नाहीये. हीच दक्षता घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहायला मिळतो त्याच पद्धतीने कुठे ना कुठे वारंवार क्षेत्ररक्षकामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार कुठे ना कुठे एक चांगल्या गतीमध्ये परिवर्तन करताना पाहतोय. 3 षटकांचा भावखेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 या आकड्यावरती A1 जोडी संघाची. हॅलो, पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी क्रमांक 2 अर्थातच सूरज स्पोर्ट विपक्ष मीत 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अगदी दोन्ही संघ मात्र मातब्बर पाहायला मिळतात काही शंका नाहीये. सूरज स्पोर्ट विपक्ष मीत 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच टॉस केला जाईल. तीन षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. कुठेतरी विकेट ज्यावेळी आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये पडल्या त्यानंतर आपल्या संघाचा डाव मात्र पूर्ण सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. अंत अस्ति प्रारंभ हा एक महत्त्वाचा आणि तात्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा वर्तमान परिस्थितीमध्ये विचार करायला लावतो. या विचारांचा अर्थ असा असतो की जिथे एक गोष्ट संपली तिथे मात्र आपल्याला वाटतं की दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात करावी आणि तीच नवीन सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दयानंद आणि राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. संघ विषय लढवतो पण आयुष्य मात्र घडवतो. त्याच प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये करताना पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. लॉंग बॉल क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु सहजरित्या 38 सर्कल मध्ये चेंडू असताना 2 धावा पूर्ण केलेत. नेक्स्ट स्टेप ऑन द टॉप अशा प्रकारचं नक्कीच समीकरण पाहायला मिळेल. कुठला संघ पुढच्या वाटचाल करेल आणि कुठला संघ मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ संघर्ष करताना पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकला गेला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज जय पुन्हा एकदा तयार झालाय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता बिडकवून देण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. नक्कीच या षटकाराच्या साइड मात्र धावसंख्या वेगाने फ्लाय झाली आहे. अर्थातच एका चांगली धावसंख्या उभारली गेली आहे 40 आकड्यावरती. उर्वरित अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि त्या 4 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु कमबॅक पाऊले एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून नक्कीच कमबॅक केला जातोय. कुठेतरी नाट्यमय क्रिकेट वारंवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो कारण का एका गावाची स्पर्धा असते ज्याच्या वेळी खिलवली जाते त्यावेळी मात्र पुन्हा एकदा ताकदीचा वापर पुरेपूर केलाय आणि चेंडूला फेकून दिला. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हवाई सफर करणारा हा दर्जेदार षटकार.
नक्कीच या षटकामध्ये मात्र या सामन्याचं चित्र मात्र उलटफेर आपल्या होताना पाहतोय. धावसंख्या मात्र फ्लाय झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 आकड्यावरती. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. नक्कीच चेंडूला फेकून दिलं 6 धावेंसाठी षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन फ्लाय झाली 52 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. अफलातून फलंदाजी करतोय, अर्थातच केतन फलंदाज. नक्कीच टाळे होऊन जाऊ द्या अफलातून फलंदाजी. नक्कीच 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने मात्र धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 आकड्यावरती. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल माऊली इंटरप्राइजेस संघाला. दरम्यान नक्की टॉस केला जाईल. सूरज स्पोर्ट विपक्ष मीत 11. ज्या पद्धतीने दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, मी विनंती करेल आमचे साथी समालोचक ओमकार सुतार यांना विनंती करतोय की आपण जरूर ओपनिंग घ्यायचं. तर अजय ढोणे साहेब 12 गाव कल्याण देखील इथे उपस्थित आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. प्रमुख मान्यवर आहेत, मान्यवरांची मानदी आली असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, साहेबांना विनंती असेल आपण या. आपलं देखील इताडे प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भव्य आणि दिव्य क्रिकेटचा हा दिमागदार 16 मित्रांनो आज पुण्यांदा दिवाळी साजरी केली जाईल या इताडे गावामध्ये. अतिशय दर्जेदार स्पर्धा आहे. मानाची, सन्मानाची, आदर वाढवणारी दिमागदार स्पर्धा या इताडे गावच्या पूर्णपणे खेळाडूंसाठी. चला टॉस साठी या दोन्ही संघ. नेक्स्ट बॅटल अतिशय बलाढ्य असे संघ. साहिल तिस्कर या लगेच आपल्याला देखील विनंती करतोय. दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र परिवार सुनील केने भावाले, सत्यजित केने आमने, जगदीश पाटील हिताडे, निलेश पाटील हिताडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तरी आपल्या सर्वांचं आम्ही हिताडकर, ग्रामस्थ मंडळ हिताडे आणि सर्व खेळाडू यांच्याकडनं हिताडे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर एका बाजूने लेट सूरज स्पोर्ट्स इथाडे आणि त्यांच्या अगेन्स्ट मीत 11 इथाडे या दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचले. टॉस होतोय, टॉस देखील रेडी आहे. एका बाजूने IPL असा आणि दुसऱ्या बाजूने ग्रामस्थ मंडळ इथाडे असे 2 नाण्याच्या बाजू असतील. सो लेट्स रेडी फॉर द टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी झाले. 4 ओव्हरची मॅच असेल. IPL असा कॉल आणि जिंकलाय टॉस तो म्हणजे लेट सूरज स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टन ग्रामस्थ मंडळ इताडे असा हा टॉस आला. 4 षटकांची मॅच. मित्रा काय सांगशील करण, कसं डॉमिनेट करशील प्रतिस्पर्धी संघाला? फिल्डिंग घेऊ मी. क्षेत्ररक्षण करणार पारंपरिक डिसिजन आहे. कारण आपण सातत्याने पाहत असतो क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये खास करून जेव्हा जेव्हा टॉस जिंकला जातो तेव्हा तेव्हा नाणेफेक जिंकल्यानंतर फील्ड फर्स्ट असा डिसिजन पोहोचतो. समोर संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत. कशी गोलंदाजी होईल, काय प्लॅनिंग असेल आणि गोलंदाजीमध्ये जास्त विश्वास कोणावर असेल? हर्षलवर जास्त विश्वास आहे. स्वतः देखील आपण गोलंदाज आहात. कोणत्या फलंदाजाला जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल? साहिल आहे, साईनाथ आहे. या 2 फलंदाज टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल. टॉस आपण हरलात, प्रथम तर बॅटिंग करायची आहे. जर नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? आमचं क्षेत्ररक्षण करणं. क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु विरुद्ध बाजूने निर्णय लागलाय. समोरील संघ तितक्या ताकदीचा संघ, प्रथम बॅटिंग करायची आहे. कोणत्या गोलंदाजाला डॉमिनेट करण्याचा विचार असेल? आहेत, साहिल आहे, निलेश आहे. आम्ही जो लक्ष देण्याचा, जास्तीत जास्त लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करू. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच खूप खूप शुभेच्छा आपल्या टीमसाठी आणि आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आता दैवत वेलेकर देखील आपण सन्मानाकडे जात आहे. आपल्या गावचे हरिभक्त परायण वासुदेव महाराज पाटील इताडे एक उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत आणि एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. या ठिकाणी आपण साई सन्मान करणारे या वासुदेव महाराज पाटील
मी विनंती करेन सत्यजित केने यांना की आपल्या हस्ते त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. लेट्स प्ले मित्रांनो, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. मॅचला आपण सुरुवात करतोय. अतिशय बलाढ्य संघामध्ये ही फाईट आता रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर आपण विघ्नेशला पाहतोय आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी बॅटर आपण पाहतोय दैवत वेलेकर आणि जॉय. नक्कीच आपल्या गावचे शान आहेत हरिभक्त पराजन वासुदेव महाराज इताडे. आपल्या माहितीसाठी एक उत्कृष्ट फलंदाज सलामीवर होते, आता काही कारणास्तव त्यांनी क्रिकेट सोडला आहे. आपले मित्र आहेत बाहेरचे नाही रे बाबा. ओव्हर द लाईन पहिला चेंडू घेऊन यावेळी पहिलाच फटका, नेत्र दीपक फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा बार. वन बाउन्स येतोय चौकार. थँक्यू सो मच. क्रॅकिंग ड्राईव्ह होती. चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला तसा त्याला पाठवून दिला सीमा पार. हा दैवत वेलेकरचा क्लास आहे मित्रांनो. इताडे गाव आणि जर टेनिस क्रिकेटचा विचार केला तर जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये इताडे संघ कुठे खेळत असतो तेव्हा तेव्हा दैवत वेलेकर हे नाव घेतलं जातं मित्रांनो. यावेळी मात्र हा चेंडू सुंदर जशास तसं चोख प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथे फलंदाज किती समोर मोठा आहे त्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न आणि एका फुग्यावर लिहिलेलं छान असं वाक्य आहे जे आपल्यामध्ये ते आपल्याला वर घेऊन जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटकाला जवाब चेंडू जाईल का आणि त्याचं उत्तर येतो षटकार. आणि या ठिकाणी काय झालंय, हायवा जेल घेतलाय तोही सुरज स्पोर्ट्स संघाचा खेळाडू म्हणजेच माझ्या संघाचा खेळाडू मेन बॉलर दैवतचा भाऊ हर्षल वेलेकर 800 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी झालाय. हर्षल 5 मिनिटं वेट करा, आपण करू सन्मान. कुठंच न जाणार, 5 मिनिटं थांबा. दरम्यान आपण पुढल्या सत्काराकडे जातो. या ठिकाणी आमचे मित्र अजय डोने साहेब 12वे कल्याण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो सुनील केने यास आपल्या हस्ते यांचा सन्मान करायचा आहे. निखिल, अच्छा मॅच चालू. निखिल वरती ना जरा वरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ 2 मोठे फटके आता मात्र खेळून काढलेत या षटकामध्ये. पाहायला गेलं तर खूप सुंदर बॅटिंग. धन्यवाद अजय डोने साहेब, आपण या ठिकाणी आलात. पुढचा चेंडू ओव्हर द लाईन. शॉर्ट पिच चेंडू, खरपूस समाचार उचललाय. डीप मिड विकेटला फेकून दिला चेंडूला सीमा बार. आणखी एक षटकार. पुन्हा एकदा हवा दिलाय का? पुन्हा एकदा हवी बॉल सोडलाय, मला वाटतं सोडलाय. नाही घेतलं. ठीक आहे, ऋतिक किसकर भेटू मित्रा. आज तर सांगताय थँक्यू सो मच. क्या बात आहे. दमदार बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दैवत वेलेकर नावाचं बादल या दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय मित्रांनो. ऑन फायर, अतिशय सुरेख फटकेबाजी. चेंडू बाहेर कारण फलंदाजी इन्फॉर्म आहे मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये थोडीशी इनिंग हुकली होती, या मॅच मध्ये कसर काढतोय. दरम्यान या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ खेळाडू लेजंड क्या बात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द लाईन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज विघ्नेश आता सज्ज झालाय. ट्रॅकर समोरच्या दिशेनं क्रिकेट मधला देखना स्ट्रोक. चेंडू चाला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. लेजंड खेळाडू 40+ एक कर्णधार
मधुकर वेलेकर यांचा या ठिकाणी आपण शाही सन्मान करणार आहे। या मधुकर वेलेकर या। खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इताडे गावाला लाभलेलं आहे। मी विनंती करतो जगदीश पाटील आपणास की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शाही सन्मान करावा। इताडे गावचं क्रिकेट म्हटलं तर मधुकर वेलेकर, गुरुनाथ पाटील। एक मिनिट थांब। नाही ती नेली ना अंकलने, अंकलला दिली ना, दिली 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 अंकल, भगवान अंकल करून बोला ना, नेली नेली दिली मी। चोवीस धाबा फलकावर अतिशय चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना दैवत वेलेकर पहिले षटक समाप्त आणि टार्गेट जे आहे ते मित्रांनो 55 धाबा बनवायचे तब्बल। येणारे 18 चेंडू खूप महत्वाचे असतील। इथून चांगली जर गोलंदाजी केली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ नक्कीच हा सामना जिंकेल, परंतु जर अशाच प्रकारे बॅटिंग जर पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये कदाचित हा सामना उडवून नेईल आपल्या टीमच्या अकाउंट मध्ये। दैवत वेलेकर त्याच्या सोबतीनं रितू उर्फ जॉय मागच्या मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये होता रितू। 24 धाबा फलकावर जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत। 18 चेंडू 31 ची गरज आहे, किमान 10 ची सरासरी गाठावी लागेल। स्ट्रायकिंग एंडवर रितू जॉय चांगली साथ द्यावी लागेल दैवतची, कारण चांगल्या टच मध्ये बॅटिंग चांगली झाली आहे। गोलंदाज केतन यावेळी हा चेंडू सुंदर होता, चेंडू पडल्यानंतर बीट केलं फलंदाजाला, चेंडू हेडला मात्र आदलला, डोक्यावर आदलला, त्यानंतर एक धाव नक्कीच त्याने पळून काढली। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच फास्ट क्विक, कारण उन्हाचा देखील प्रभाव वाढतोय, उष्णता आपल्याला जाणवते मित्रांनो। आता जसजसा संध्याकाळचं सत्र जवळ येईल तसतसा थोडासा ऊन कमी होताना दिसेल, परंतु जर विचार केला तर आत्ताच्या वेळेला ऊन उष्णता खूप जास्त आहे, एनर्जीची कमी भासत असते आणि गरज देखील भासत असते तिथे खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये। ओके, फलंदाज काही इजा झालेली नाही, जास्त दुखापत झालेली नाहीये। धावफलकावर धावांचा जर विचार केला 1 चेंडू आणि धावसंख्या झाली धावफलकावर 25 धावा। ओव्हर द लाईन यावेळी मात्र फटका चांगला आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू त्याला बीट करून चाललाय सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। दरम्यान आपण पुढच्या सत्काराकडे जातो। सत्यजित केने आमने यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी आम्ही त्यांचा शाही सन्मान करत आहे। जगदीश पाटील आपणास विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा। सत्यजित केने उद्योगपती आमने। धन्यवाद सत्यजित केने साहेब, आपण या ठिकाणी आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली। नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप, पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे। नेक्स्ट सन्मान सुनील केने साहेब भावाले।
सुनील केने साहेब भावाले यांनी या ठिकाणी उपस्थित दाखवले. मी विनंती करत अजय ढोणे साहेब यांना की आपल्या हस्ते त्यांचा साई सन्मान करावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी ऋतूची बाट तापली, चेंडूला भिडकावून दिलाय सीमा पार षटकार. त्यांचा सन्मान मी निलेश सरपट पाटील यांना विनंती करतो त्यांच्या हातून करावा. आणि तसेच निलेश पंडित पाटील यांचा बर्थडे सुद्धा आहे. हॅपी बर्थडे निलेश, गॉड ब्लेस यू. पुढे पुढे ना पुढे ना पुढे. चौदा चेंडू 19 ची गरज आहे आणि हा चेंडू नो असेल. नेक्स्ट बॉल फ्रीट. हा चेंडू नो आहे आणि नेक्स्ट बॉल फ्रीट. दोघे निलेश पाटील, दोघे निलेश पाटील. निलेश पाटीलच असतात याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. हॅपी बर्थडे निलेश पाटील. नेक्स्ट सन्मान जगदीश पाटील, टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला 2000 रुपये प्राप्त झालेत. जगदीश पाटील, मी विनंती करतो मधुकर वेलेकर आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. तिकडे बघ, तिकडे बघा. जगदीश पाटील टॅक्स कन्सल्टंट आहेत. तसेच दिशा मोटरचे पार्टनर सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स शूज आलेले आहेत. सतीश पाटील असतील, जगदीश पाटील असतील. हो हो, काय घडलंय, जेल सुटलाय मला वाटतं या ठिकाणी. नेक्स्ट सन्मान आपल्या गावची डॅशिंग पर्सनॅलिटी मयूर पाटील उर्फ अक्षय कुमार, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणासाठी चिकन लाभलेलं आहे. या मयूर पाटील, मी पुन्हा विनंती करतो, मी शरद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. डॅशिंग पर्सनॅलिटी एक मयूर पाटील. आज थोडेसे गोल्डमॅन टाइप पण दिसतात. धन्यवाद मयूर, आपल्या माध्यमातून आम्हाला जेवणासाठी चिकन लाभलं. असंच काही ना काही तुमच्या माध्यमातून येवा. इताडकर, सर्व क्रिकेट प्रेमींना तुमच्याकडून खूप अपेक्षा असते. धन्यवाद. मच तर सन्मान देखील घेणं गरजेचं होतं. प्रमुख मान्यवर इथे उपस्थित, त्या उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान इथे संपन्न झाला. 12 चेंडू 14 धावांची गरज आणि आता कुठेतरी वादळ घोंगावत आहे. अडचणीत सापडलाय गोलंदाजी करणारा संघ A1 जोडी. हा संघ इथून चांगला खेळ करावा लागेल. हे षटक निर्णायक असू शकतं, कारण पाहायला गेलं तर या षटकामध्ये 1-2 विकेट्स येणं गरजेचं आहे. आता पाहायला गेलं तर सलामीचे जे 2 फलंदाज होते, दैवत आणि ऋतू, ते दोन्ही खेळपट्टीवर आहेत. ही जमेची बाजू आहे माऊली एंटरप्राइजेस इतर टीमची. यावेळी समोरच्या दिशेनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचले तिथे. वाईड इस्ट लॉंग ऑनला होते क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन पर्यंत आले, परंतु चेंडू जमिनीवर आदळला. 1 बाउन्स गॅदर करतील तोपर्यंत 2 धाबा दैवतने पलून काढल्या होत्या. दैवतची फिटनेस लेवल अप्रतिम आहे. सातत्याने आपण त्याला जिम मध्ये देखील पाहत असतो, वर्कआउट देखील तो करत असतो. वजन जास्त दैवतचं, परंतु रनिंग देखील तितकी चांगली आहे. फिट प्लेयर आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप मॅटर करते. स्विचिट फटका लाजवाब. हा क्लास आहे इताडे गावचा आणि क्लास दाखवत असताना दैवत वेलेकरच्या बॅट मधनं येतो आहे चौकार.
थँक्यू सो मच. अतिशय जबरदस्त क्रिकेट मनोरंजन केलं जातं मैदानाच्या आतमधून दैवतच्या माध्यमातून. चौफेर बाजूने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्क्वेअर लेगला देखील फटके आले, त्यानंतर लॉंग ऑनला देखील खेळून काढला. पहिला स्ट्रोक होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनवर देखील चेंडूला फेकून दिला. गोलंदाज चेंडू टाकेल तर कुठे टाकेल, गोलंदाज देखील अडचणीत सापडलाय. निर्णायक षटक होऊ शकतं असं मी म्हटलं होतं. कदाचित या षटकामध्ये सामना फिनिश करेल दैवत वेलेकर. पुढचा बॉल राऊंड स्टाम्स पुन्हा एकदा आठव्या बाट ना घुटना टेक और ये षटकार देख. दैवत ऑन फायर, चेंडू सीमा पार, षटकार. पुढे जायचं नाही. संघाच्या संघ मालकांचा या ठिकाणी शाही सत्कार केला जाईल नंतर. क्या बात है दैवत, अतिशय सुरेख फटका, देखना स्ट्रोक, गुडगा टेकला, बैठक घेतली, चेंडूला स्वीप केला, बॅकवर्ड बाउंड्री खुली सोडली होती आणि चेंडू त्याच्या डोक्यावर ना फ्लाय झाला सीमा पार, षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय. यावेळी बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाही. रनिंग पहा मित्रांनो, पहिला धाव वेगाने, चित्त्याच्या वेगाने आणि सश्याच्या चपलाईना हा सामना मात्र जिंकला या दोन धाबांनी. आणि खऱ्या अर्थाने मॅचचा हिरो शिलेदार ठरला. मॅन इन फॉर्म, मॅन इन टच, ब्रँड ऑफ इताडे, दैवत वेलेकर.